आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत असाल की मागच्या महिन्यामध्ये आपलं उपोषण हे 11 ते 14 तारखेपर्यंत झालं होतं. त्यानंतर आपल्याला सरकारनं आश्वस्त केलं की आम्हाला तुम्ही वेळ द्या, आम्ही तुमच्या मागणी मान्य करू, आणि त्याप्रमाणे आपण सरकारला वेळ दिला होता. आता जवळपास 1 महिना लोटतोय आणि आपल्या सर्वांना आणि मलाही प्रश्न पडतोय की आता पुढे काय कारवाई झाली. आणि यामुळेच मागच्या शुक्रवारी ताई यांनी आपले सर्व राज्य कमिटीचे सदस्य हे मुंबईला जाऊन त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तिथे ग्रामविकास मंत्री एकनाथजी डवले साहेब यांची भेट घेतली असता त्याने असं सांगितलं की तुम्ही आमचे कर्मचारी नाहीत आणि तुमची फाईल ऑनलाईन आलेली आहे, पण शोध घेतला असता आम्हाला ती मिळत नाही. असा घुमजाव केल्यानं ताईनं असा निर्णय केला की हे फक्त आपली अजून परत चालढकल करत आहेत आणि आपण जे उपोषण केलं होतं ते त्यात माघार घेण्याचं कारण एकच की आपण पहिल्यांदा आपल्या संघटनेच्या माध्यमातून म्हणजेच महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटना AWB 3466च्या माध्यमातून आपण पहिल्यांदाच उपोषण करत होतो. त्यामुळे सरकारला वेळ देणं आपल्याला गरजेचं होतं. त्या सर्वांच्याच सहमतीनं आपण तिथे थांबलो होतं आणि त्याप्रमाणे आपण सरकारला वेळ सुद्धा दिले. महिना पूर्ण होतोय पण सरकार अजूनही त्यावर कुठल्याच प्रकारचा निर्णय किंवा कारवाई केलेली नाही. आणि याचाच पाठपुरावा म्हणून गेल्या शुक्रवारपासून ताईंनी मुंबईमध्ये तळ ठोकून आपल्या कामासाठी ते आतुर होते. पण असं ग्रामविकास मंत्र्याकडून अशी आपली निराशा झाल्यामुळं आपल्याला परत एकदा त्यांनी जिल्हाध्यक्षाला आवाहन करून मुंबईला येण्याचं सांगितलं. परत आम्ही सर्वजण तिथं मुंबईला म्हणजे सोमवारी 1 जानेवारी 2024 रोजी तिथं पोहोचलो. त्यानंतर तिथं आपली महात्मा गांधी लॉन्स आहे, तिथं गार्डन, तिथं आपल्या सर्वांची बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये असं ठरलं की आपण परत एकदा आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्रालयाचे जे आपले प्रधान सचिव आहेत एकनाथजी डवले साहेब आणि उपसचिव प्रशांतजी पाटील यांची भेट घ्यायची. त्यानंतर आम्ही तिथे जाऊन त्यांची भेट घ्यायला जेव्हा आम्ही तिथं पोहोचलो तेव्हाच ते जेवायला गेलेले. आम्ही लिफ्टमध्ये म्हणजे लिफ्टमध्ये प्रवेश करतानाच ते गाडीमध्ये बसत होते. योगायोग झाला का आम्ही येण्याची माहिती त्यांना मिळाली हे मात्र आम्ही सांगू शकणार नाही. परत ते येण्यापूर्वीच आम्ही प्रशांत पाटील यांची भेट घेण्याचं ठरवलो. त्यांच्या कॅबिनमध्ये गेला असता असं कळालं की ते सध्या म्हणजे फेरीसाठी म्हणजे त्यांच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी काहीतरी गेले असं काहीतरी माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही काही वेळ तिथे थांबलो. त्यानंतर परत प्रशांत पाटील तिथे आले. ही माहिती मिळाल्यानंतर बरेच आपले लोक त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो. त्यांनी नकार दिला होता पण आम्ही डायरेक्टली जाऊन प्रथम ताईंनी त्यांना स्पष्ट भाषेमध्ये विचारलं की आमची म्हणजे जवळपास 1 महिना आमचा उलटला, अजूनपर्यंत कुठल्याच प्रकारची यावर कारवाई झालेली नाही. त्यावर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही ग्रामपंचायत कर्मचारी नाहीत, तुम्ही VLE आहात, उद्योजक आहात. त्याचवेळी मी स्वतः त्यांना म्हणालं की सर आम्ही जर उद्योजक आहात तर मग आम्हाला वेळेचं बंधन का, आम्हाला ठराविक पेमेंट का, या सर्व टार्गेट का, या सर्व गोष्टी का लागू होतात. तेव्हा त्यांनी असं असेल तर तुम्ही आमच्या वरिष्ठांना सांगा, तुमची तक्रार म्हणजे तुमचं पत्र ऑनलाईन का फाईल आल्याचं आम्हाला कळलंय पण अजूनपर्यंत आमच्या हाती काही लागलं नाही. म्हणजे ही भाषा काय, फक्त चालढकल करायचं, पुढे सरकवायचं, आम्हाला इथून ढकलून द्यायचं, घरी पाठवायचं, इतकंच होतं का. मग तेव्हाच त्यानं त्यांच्या त्याच भाषेला प्रत्युत्तर देताना सडेतोड भाषेमध्ये सांगितलं. त्यांना राग आला असेल, येऊ द्या, काय हरकत नाही, कारण यातच आपली 12 वर्ष गेलेली आहेत, अजून आता किती वर्ष घालायची, असंही आपलं संपत आहे आणि तसंही जाणार आहे. मग काय करायचं. हे लोक फक्त आपली दिशाभूल करून हेच करत आहेत. परत आम्ही मग तिथून आमदार निवास येथे बैठक सर्वांची पार पडली. जवळपास 3 तास आम्ही सर्वजण या विषयावर चर्चा केलो आणि सर्वांच्या मतानुसार परत एकदा हे ठरलं की सरकार काही जरी झालं तरी आपली परत दिशाभूल करते आणि असंच झालं तर परत एकदा आपल्या सर्वांची अशी दिशाभूल होईल. ती फाईल, कोणत्या नावाची फाईल, काय झालं. आणि अजून एक मला विषय सांगायचा राहिलाय तो म्हणजे प्रशांत पाटलांना आम्ही तिथे स्पष्टपणे विचारलं की सर आमची मागच्या 12 वर्षापासून यावलकर समिती नावाची फाईल आपल्याकडे पेंडिंगमध्ये आहे, ती आम्हाला थोडंसं दाखवाल का, त्याबद्दल आम्हाला थोडंसं माहिती द्याल का.
असं विचारलं असतं त्यानं स्पष्टपणे सांगितलं की अशी म्हणजे कुठल्याच प्रकारची फाईल आमच्याकडे नाही. हा, पंचायत राज नावाची अशी कुठली तरी एक फाईल आहे, ती म्हणजे तिचा पण शोध घ्यावा लागेल आणि तुम्हाला त्यात काय आहे ते दाखवावं लागेल, इतकं मात्र त्यांनी बोललं. मी स्वतः ते ऐकलंय. आणि असाच प्रकार चालल्यामुळं आपली ही बैठक झाली. त्यानंतर परत एकदा ठरलं की आपण निवेदन द्यायचं आणि उपोषणच करायचं. आणि यावेळी मात्र आपण, कारण आता वेळ दिलेला आहे, आपण सरकारच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला चालणं ही एक नियमामध्ये म्हणजे येणं गरजेचं असतं. त्याप्रमाणे आपण त्यांचं ऐकलंय आणि आता पुढील नियोजन असं ठरलंय, येत्या 16 जानेवारीपासून आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये जे साताऱ्याची आपली महिला टीम आहे त्यांनी सुद्धा तिथं आपल्या राज्याच्या उपाध्यक्षा आबोलीताई अवसारे असतील, कल्याणीताई असतील, अनेक जण उपस्थित होते. त्यांनी सुद्धा सांगितलं की नक्कीच आपण तिथं साताऱ्यामध्ये उपोषण करूया आणि यावेळी मात्र आपण आरपार उपोषण करून सरकारला निर्णय घेण्यासाठी आपण भाग पाडू. यावेळी आपण कुठलाच वेळ किंवा काहीच द्यायचं नाही. सरकारला आपल्याला निर्णय द्यायलाच पाहिजे. तिथे सुद्धा आपलं उपोषण हे ताईच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. त्यामुळं हे सर्व ठरवताना आपण एक निवेदन सरकारला परत एकदा आम्ही काल सर्वजण मंत्रालयामध्ये जाऊन दिलोत. त्यामध्ये स्पष्टपणे असं लिहिले की आम्ही आपल्याला वेळ दिलाय, आमचा 1 महिना झालाय आणि आपले संबंधित सर्व ग्रामविकास विभागाचे मंत्री असतील किंवा संबंधित सर्व मंत्री हे अशा प्रकारची उडवडीची उत्तरे देत आहेत. हे निवेदन मुख्यमंत्री असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, दोन्ही म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजित पवार साहेब असतील आणि सर्व आपले संबंधित मंत्री, या प्रत्येकांना आपण स्पेशल प्रतिलिपीमध्ये त्यांना निवेदन दिलेलं आहे, त्यांना कळवलेलं आहे. आणि आपल्या सातारा जिल्ह्याच्या वतीने सुद्धा आपल्या सर्वांनाही आव्हान करण्यात आलेलं आहे की येत्या 16 जानेवारीला सुनीताताईच्या नेतृत्वामध्ये परत एकदा आपल्याला अमर उपोषण करायचं आहे. हे उपोषण म्हणजे फक्त कोणा एकासाठी म्हणजे कोणा सर्वांसाठी नाही, तर प्रत्येकाच्या स्वतःच्या हक्कासाठी आहे. कारण आपण जर आता मागे हटलो तर आपलं काहीच उरणार नाही. कारण त्यांना सुद्धा सवय झाली की आता ही काहीच करू शकणार नाहीत. यांची अशी कित्येक मोर्चे झाले, कित्येक संख्यामध्ये लोक आली, हे काय करणार नाहीत, त्यांना अशी सवय झालेली आहे. ते अशामुळे फक्त आपल्याला आश्वस्त करायचं, म्हणजे एखादी फोटो काढायची आणि आपल्याला खुश करून पाठवून द्यायचं. अशामुळे आपल्याला आजपर्यंत अनेक चॉकलेट मिळाले आहेत आणि ही चॉकलेट नकोय म्हणूनच आम्ही हा एक वेगळा अजेंडा, हा एक वेगळा विचार घेऊन ही दुसरी संघटना करून म्हणजे आपल्याला काहीतरी मिळावं, काहीतरी व्हावं म्हणून आमची धडपड होती. आणि यामध्ये जर समजा आम्हालाही असंच होत असेल तर मग काय करायचं? तुम्हाला आमच्यावर विश्वास राहणार का? अजिबात नाही. म्हणून आम्हाला ते फाईल वगैरे काहीच नकोय. आम्हाला फक्त निर्णय द्या. आमचं पत्र कुठपर्यंत आलंय, त्याच्यावर काय कारवाई झाली, आम्ही वारंवार हेच विचारले आणि तेच विचारतोय. आणि म्हणून आपण सर्वांनी कुठली संघटना काय तो काम सुरू, आता काम बंद आपला विषय. खरं तर आता मी आज बातमी वाचले, आपले जे अंगणवाडी सेविका आहेत त्यांना सुद्धा सरकारनं आश्वस्त केलं होतं तुम्हाला पेमेंट वाढ करून देऊ. फक्त त्यांनी तिथून त्यांना उठवलं, बाजूला केलं. अजूनपर्यंत त्यावर सुद्धा कुठलीच कारवाई झालेली नाही. त्या सेविकांनी जेव्हा अंगणवाडीचे सर्व चाव्या ताब्यात घेऊन कामबंद आंदोलन चालू केलंय, आज सुद्धा वरून वरिष्ठांचे म्हणजे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना काहीतरी आदेश आलेत की तुम्ही ते चाव्या ताब्यात घेऊन स्वतः म्हणजे दखल घेताना कारवाई चालू करा. म्हणजे एक भीतीचं वातावरण निर्माण करणं, कामं करून घेणं. आणि आपल्याही काही लोकांकडून आता हेच चालू झाले की आम्ही काम सुरू करतोय. म्हणजे तुम्हाला काय भेटलं, तुम्हाला काय आश्वस्त केलं? आजपासून आम्ही तुमचं ऐकलंय ना, आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून काम केलंय. आम्ही तुमच्यासोबत आलो नाहीत का? तुमच्या मोर्चेत आलो नाहीत का? कुठं आलो नाहीत? अरे थोडं तरी विचार करा. सरकारला आपलं महत्व आजच कळते ना. आपण आता काम बंद ठेवलोय, आता त्यांना आपलं महत्व कळते. मग तुम्ही आता गेलोत, जाऊन भेटलोत, लगेच झालं का? आत्तापर्यंत आपण किती वेळा भेटलोय, काय केलंय यांनी? यांना फक्त आपल्याला जर उत्तर द्यायचं असेल, तुमची वैचारिकता तुमच्यापाशी ठेवा, आमची वैचारिकता आम्ही आमच्यापाशी ठेवू. ज्या ज्या संघटना आहेत त्यांचा विचार हे त्यांनी त्यांच्याजवळ ठेवा. पण काम बंद हे काम बंद असलंच पाहिजे. कारण आपल्या काम बंदमुळं आता त्यांना आपलं महत्व कळालंय की आपण काय करू शकतो. आणि हेच जर काम बंद आता आपण चालू ठेवलं, त्यांना सवय लागते, ते अजून तुमची 4 वर्ष काढतील. मग आपल्याला हेच करायचं का?
पण त्यामुळं आम्ही हेच ठरवले की जोपर्यंत आम्हाला निर्णय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आता हे जे आमचं 11 तारखेपासून काम बंद चालू आहे ते असंच चालू राहणार आहे जोपर्यंत आपला निर्णय होणार नाही तोपर्यंत. म्हणून आम्ही आपल्या सर्वांनाही आवाहन करतो की आपण समजदार आहात. प्रत्येकाचा निर्णय हा आपल्या सर्वांसाठी सारखाच आहे. आतापर्यंत तुम्ही काय काय केलात काय काय नाही यावर मी अजिबात बोलणार नाही. सर्वांना सर्वच माहीत आहे. फक्त एवढंच सांगतो की बाबा नो असं मध्ये मध्ये नको. एक जण काम चालू करते, तुम्ही तुमचा निर्णय घेताय, ते तुमचा निर्णय झाला. पण योग्य निर्णय हेच ठरेल की आता काम बंद राहणं. कारण जर काम बंद राहिलं तर परत एकदा आपल्या सरकारला महत्त्व कळेल आणि यानेच काही ना काही होऊ शकतो. अंगणवाडी सेविकांचं इतकं पेमेंट वाढ करतो म्हणून त्यांना मागच्या वेळेस पेमेंट वाढ करून सुद्धा त्यांनी जे धाडशीचे निर्णय घेतात. मग आपण का झोपा काढायच्या? आपल्याला असा निर्णय घेता येत नाही का? आपल्याला कळत नाही का? आपण किती वेळा मंत्रालयामध्ये किती मंत्र्यांना भेटलो, किती वेळा फोटो टाकलो. आज उद्या 6 महिने 12 महिने 12 वर्ष गेली ना, मग अजून किती दिवस? म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, मी आपला एक सहकारी म्हणून जिल्हा अध्यक्ष पद वगैरे सोडा, आपण अगोदर संगणक परिचालक आहोत आणि आपलं हेच मुख्य पद आहे आणि आपल्या सर्वांची जात एकच आहे. फक्त शासनाला जर आपल्या सर्वांना धडा शिकवायचा असेल तर फक्त आणि फक्त आपल्या सर्वांना काम बंद आंदोलन ठेवावं लागेल तरच आपला कुठेतरी निर्णय होऊ शकतो. अन्यथा आपण जर काम चालू केलं त्यांना अशीच सवय लागली ते असंच पुढे चालत राहतील. म्हणून मी परत एकदा आपल्या सर्वांना, महाराष्ट्रातील माझ्या सर्व संगणक परिचालक बांधवांना आपल्या राज्य संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटना AWB 3466 च्या वतीनं व आमच्या सर्व जिल्हा अध्यक्षाच्या वतीनं व माझ्या नांदेड जिल्ह्याच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वजण येत्या 16 तारखेला सातारा येथे जे उपोषण होणार आहे आणि सातारा येथे उपोषण का होणार आहे त्यामागचं एक कारण म्हणजे सातारा जिल्ह्याचे आपले मुख्यमंत्री असल्यामुळं आणि त्यांचा आपले मुख्यमंत्री हेच आपला काहीतरी निर्णय लावतील अशी अपेक्षा बाळगून आणि आपले महिला बांधवाची संख्या सुद्धा तिथं जास्त प्रमाणात आहे. ते सुद्धा स्वतः पुढाकार घेऊन आपलं उपोषण कसं म्हणजे आपल्या निर्णयातून यशस्वी होईल यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत. त्यामुळं आपलं काम एकच आहे, फक्त येऊन बसणं आणि भक्कमपणे साथ देणं. आणि एक सांगतो, BM, DM, PM अशा कुठल्याच लोकांना कोणीही अजिबात घाबरू नका. त्यांच्या धमक्यांना अजिबात घाबरू नका. एकानं सांगितलं त्यांना काम बंद मागे घ्या म्हणजे त्याचा अर्थ असं नाही की सर्वजण कामच करतील. कारण आम्ही सुद्धा त्यांना निवेदन दिलेलं आहे की काम बंद चालू राहणार आहे आणि कुठल्याही प्रकारची आमच्या जिल्ह्यामध्ये किंवा राज्यात कुठेही तक्रार असू द्या, आपल्या संघटनेच्या कुठल्याही पदाधिकारी जिल्हा अध्यक्षांना फोन करून तुम्ही माहिती द्या. नक्कीच आम्ही यावर त्या विषयावर बोलू. कोणालाही धमकी वगैरे देऊन काम करून घेणे ही चुकीची पद्धत आहे. आम्ही म्हणणार नाही तुम्हाला की आम्ही काम करणार नाही, पण आमचं सध्या काम बंद ठेवलंय त्यामुळे आम्ही सध्या काम बंदच ठेवणार. त्यामुळे कुठल्याही BM, DM साहेबांना माझी विनंती आहे की आमच्या संगणक परिचालक बांधवांना आपण धमक्या वगैरे देऊ नये, बळजबरी काम सांगू नये. आपणास विनंती आहे, जर तुम्हाला वरिष्ठाकडून दबाव येत असेल तरी सुद्धा आपण कारवाई करताना म्हणजे पूर्णपणे विचार केला पाहिजे. जर असं झालं तर पुढे काय निर्णय करायचा, पुढे कशा पद्धतीचं काय निर्णय घ्यायचा हे पण आम्हाला ठरवता येतं. पण तुम्ही सुद्धा एक जबाबदार म्हणजे कर्मचारी आहात, तुमची सुद्धा आमच्याप्रमाणेच नोकरी आहे, तुम्ही सुद्धा समजू शकता. हेच मी या माध्यमातून सांगतो. परत एकदा सर्वांना आवाहन करतो, सर्वजण नक्की येत्या 16 तारखेला साताऱ्यामध्ये आपल्याला मिळेल त्या वाहनानं, ट्रेननं, जे काही आपल्याला वाहन मिळेल त्या वाहनानं सर्वजण या आणि आपला हा शेवटचा आर पार लढा होऊन जाऊ द्या. कारण जर आपण परत एकदा आश्वस्त होऊन काम चालू केलं तर परत हेच चालणार आहे, जसे की मागचे 12 वर्ष गेलेत. मी हे वारंवार सांगितले. म्हणून म्हणतो की सर्वजण येत्या 16 तारखेला 16 जानेवारी 2024
रोजी सातारा जिल्हा परिषद येथे आपलं आमरण उपोषण सुनीताईच्या नेतृत्वामध्ये म्हणजे होणार आहे. त्यामुळं कोणीही कोणाच्याही भूलथापांना अजिबात बळी पडू नका, काम अजिबात करू नका. काम बंद म्हणजे काम बंदच राहणार. त्यामुळे सर्वजण काम बंद ठेवाच, तरच आपला निर्णय होऊ शकतो. आणि आता काही होणार नाही. कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. त्यांचा निर्णय त्यांना कळत असेल तर ते समजून घेतील, ते समजदार असतील तर ते समजतील. इतकंच मी सांगू शकतो. आणि एकच चलो सातारा, चलो सातारा, चलो सातारा. म्हणून परत एकदा आव्हान, सर्वजण साताराला या, आपलं उपोषण यशस्वी करा. हा शेवटचा लढा असेल. धन्यवाद.